आता रणजित सिंह नाईक निंबाळकर तुमच्या पाठीशी साक्षात मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली आहे. मुख्यमंत्री काही जज आहेत का साहेब? मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या कल्याणकारी संकल्पनेसाठी काम करावं, राज्याच्या बेटरमेंटसाठी काम करावं. मुख्यमंत्र्यांनी जजच्या खुर्चीत नाही बसायचं. फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी सुषमा अंधारे यांनी काल पत्रकार परिषद घेत माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर काही गंभीर आरोप केलेले आहेत आणि त्यानंतर थेट निंबाळकरांच्या वकिलांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेत डिफॉर्मेशनची नोटीस पाठवलेली आहे 50 कोटीची. हे आरोप सगळे खोटे आहेत आणि तुम्हाला नोटीस पाठवली आहे. काय स्पष्टीकरण? ते स्पष्टीकरण काय, मी काल माझं म्हणणं मांडलेलं आहे आणि मी जे मांडले त्याला मी काही आधार सांगितलेले आहेत. मी वेगवेगळ्या केसेस आपल्यासमोर मांडले आहेत. नंदकुमार ननावरे आणि त्यांची पत्नीची केस असेल, दिगंबर आगवणे, जयश्री आगवणे आणि त्यांच्या 2 मुलींनी जो सुसाईड अटेम्प्ट केला ती केस असेल. मला वाटते काल एक पाचंगणीची केस पुढे आलेली आहे. राठोड नावाच्या ज्या मुकादमाला बेदम मारहाण केली त्याने त्याच्या शरीरावरच्या खानाखुनांच्या सकट तिकडे बीडमध्ये महबूब शेखच्या सोबत प्रेस कॉन्फरन्स केलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे माझं काय म्हणणं आहे की पोलीस स्टेशनला तुम्ही प्रभावित करता, पोलीस स्टेशनला प्रभावित करतात हे माझं म्हणणं काल त्यांच्या वकिलांनी सिद्ध केलं आहे. मी 1:30 वाजता पत्रकार परिषद घेतली. 5 वाजता त्यांचे वकील प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगतात की पोलीस अधीक्षकांचं हे पत्र आहे आमच्याकडे, ज्या पत्रावर लिहिलं की रणजित सिंह निंबाळकर यांच्या संबंधाने असा त्यांनी कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही. अहो दादा मला सांगा, तुम्ही एखादं नो क्राईमचं सर्टिफिकेट तुम्हाला काढायचं असेल किंवा तुम्हाला एखादं कॅरेक्टर सर्टिफिकेट काढायचं असेल, पासपोर्टचा व्हेरिफिकेशन असेल तर पोलीस स्टेशनला किती खेटे घालावे लागतात. मग 1:30 वाजता पत्रकार परिषद घेतली आणि 5 वाजता SP पत्र पण दिलं. अरे बरं, SP असं पत्र द्यायचा अधिकार आहे का लगेचच? म्हणजे याचा अर्थ वकिलांनी माझं म्हणणं सिद्ध केलंय की होय, फलटण पोलीस स्टेशन किंवा तिथली एकूण यंत्रणा ही रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या तालावर नाचते. आता राहिला प्रश्न, त्यांनी माझ्यावरती 50 कोटीचा दावा ठोकायचा. माझ्याकडे काही 2 नंबरचे पैसे नाही, कारखाने नाही, स्टेट नहीं. त्यांनी सांगितले की तुम्ही माफी मागावी लवकर 48 तासाच्या आत. मिकी भैया, एक बार अगर मैंने कमिटमेंट कर दी ना तो मैं अपने आप की भी नहीं सुनती. प्रश्न तत्वांचा आहे. ज्या पद्धतीने गलिच्छपणा केला, खरं तर कालची प्रेस कॉन्फरन्स त्या पोलिसांनी करायला पाहिजे होती. मी पोलिसांना प्रश्न विचारते, नाकर्त्या महिला आयोगाने मध्ये बोलायचं नाही. काय संबंध होता? ज्या पद्धतीने त्या लेकराचं कॅरेक्टर असोसिनेशन केलं जातंय ना ते वाईट आहे. माझा आक्षेप त्याच्यावर आहे. बीडमधली 1-2 माणसं गुन्हेगारी प्रवृत्तीची असतीलही, पण त्यामुळे तुम्ही अख्ख्या बीडला जो डाग लावायचा प्रयत्न करताय आणि बीडमधला कुठलाही माणूस गुंड असू शकतो, गुन्हेगार असू शकतो, किंवा आता तर ज्या खतरनाक पद्धतीने म्हणजे हे गलिच्छ आहे. काल त्या महिला आयोगावरच्या बाईंनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात त्या म्हणाल्या की 2-3 पोरांच्या सोबतची चॅटिंग, याचा अर्थ तुम्ही बीडच्या पोरीला बदनाम करता. म्हणजे मरेपर्यंत त्या लेकराला छळलं आणि मेल्यानंतर सुद्धा तुम्ही त्या लेकराला छळता आणि तुम्ही त्या लेकराचं चारित्र्य हनन करता. कसला महिला आयोग चालवताय तुम्ही? तुम्ही महिलांची बाजू घेता ना, का तुम्ही महिलेला तिचं चारित्र्य हनन करता? आणि जर तुम्हाला एवढी काळजी होती तर मग दिगंबर आगवण्याच्या पोरींनी तुमच्याकडे तक्रार केली होती, त्याच्या कॉपीज आहेत माझ्याकडे. त्या पोरींना मरायची वेळ का आणली तुम्ही? का तेव्हा लक्ष घातलं नाही? आता सत्तेत बसलाय, कदाचित भाजपकडे उडी मारायची म्हणून भाजपच्या लोकांची बाजू घेताय काय? आम्हाला तुमच्या राजकारणात पडायचं नाही. एखाद्या लेकराचं मृत्यूपर्यंत कॅरेक्टर असोसिनेशन करणं हे वाईट आहे. तुम्ही वैष्णवी हगवणे प्रकरणातही हेच केलं आणि तुम्ही आत्ताही तेच करत आहात, जे अजिबात स्वीकारार्ह नाही आहे. आणि राहिला प्रश्न 50 कोटीचा, तर सुषमा अंधारे काय नंतर होईल ते होईल, पण मला याचा आनंद आहे की मी तत्वांसाठी लढते आणि मी लढत राहील. आता रणजित सिंह नाईक निंबाळकर तुमच्या पाठीशी साक्षात मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली आहे. मुख्यमंत्री काही जज आहेत का साहेब? मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या कल्याणकारी संकल्पनेसाठी काम करावं, राज्याच्या बेटरमेंटसाठी काम करावं. मुख्यमंत्र्यांनी जजच्या खुर्चीत नाही बसायचं. ताई, तुम्ही फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रणजित सिंह नाईक निंबाळकरांवर काही गंभीर आरोप केले, पण त्यांनी स्पष्ट सांगितलंय की त्या महिला डॉक्टरने आत्महत्या करताना जे काही आरोपी आहेत त्यांची नावं हातावर लिहिलेली आहेत.
तर माझं नाव म्हणजे माझं या संपूर्ण घटनेशी काहीही संबंध नाही. तुम्ही आरोप करतायत ते कुठलेही आरोप सिद्ध होताना म्हणजे त्यांच्यावर नाही आहेत. माझं अजून एकदा म्हणणं आहे, मी असं म्हणते की डॉक्टर महिलेची संस्थात्मक हत्या झालेली आहे. मी पुन्हा एकदा शांतपणे सांगते, इट इज क्लिअर कट इन्स्टिट्यूशनल मर्डर केस. ज्या पद्धतीने आपल्याकडे धर्मसंस्था, अर्थसंस्था, राज्यसंस्था आणि जातसंस्था एखाद्या लेकराला त्याच्या जिल्ह्यावरून, त्याच्या जातीवरून, त्याच्या नावावरून जे टॉर्चर केलं जातं, PI तिच्या त्या तक्रारीवरच तुम्हाला बोलायचं आहे ना, मग तिची 4 पानांची तक्रार नीट वाचा ना. त्या 4 पानांच्या तक्रारीत ती सांगते की खासदारांच्या PAने मला फोन करून दबाव आणला. आता खासदारांचं नाव नाही आहे, पण मग मला सांगा, मला पोलिसांनी सांगावं की हा PA कुठल्या खासदाराचा आहे. तो राजेश शिंदे आणि नागटिळक हे कोणत्या खासदाराचे PA आहेत, कोणत्या खासदाराबद्दल बोललं गेलंय. मी लॉजिकल आपल्याला प्रश्न विचारते. माझा लॉजिकल प्रश्न आहे की तिची बहीण सांगते की तळहातावरचा हस्ताक्षर हे तिचं हस्ताक्षरच नाहीये. मी लॉजिकल आपल्याला प्रश्न विचारते की एखाद्या माणसाचं, तुमचं माझं पुण्यात घर आहे, पुण्यात घर असताना आपण हॉटेलला राहायला का बरं जाऊ? त्यातही एक मुलगी का जाईल ती हॉटेलला राहायला? हॉटेलही कोइन्सिडेंटली तेच जे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा कार्यकर्ता जो नगर परिषदेला नगराध्यक्षपदाचा उमेदवार होऊ शकतोय किंवा आहे अशी चर्चा आहे, तुम्ही त्याच्या हॉटेलवरती 1 वाजता जाते. तुम्हाला एवढी काय घाई होती तिची डेड बॉडी उचलायची? तर हे सगळे जर प्रश्न आपण जर नीट बघितले तर असं लक्षात येतं की निश्चितपणे याच्यामध्ये त्या पोरीला खूप टॉर्चर झालेलं आहे. तिला सगळीकडून प्रेशराईज केलं आहे, डिमॉरलाइज केलं आहे. तिच्या जातीवरून, तिच्या जिल्ह्यावरून, तिच्या नावावरून जे डिमॉरलाइज केलं हे वाईट आहे. तुम्ही असं एकाच म्हणजे गव्हासोबत किडे तुम्ही नाही रगडू शकत. म्हणजे बीडमधल्या 1-2 घटनांवरून तुम्ही अख्ख्या बीडला जर आरोपीच्या पिंजऱ्यात उभं कराल तर हे चुकीचं आहे. एक दुसरं असं की या सगळ्या संबंधाने तुम्हाला प्रश्न विचारले की तुम्ही थेट 50 कोटीची भाषा करणार. प्रश्न विचारले की तुम्ही उत्तर देणारच नाही, तुम्ही दबावच आणणार. हे कसं काय? थोडक्यात ताई म्हणजे तुम्ही जे माजी खासदारांवर आरोप केलेले आहेत तुम्ही अजून देखील त्याच्यावर ठाम आहात. मग आता त्यांनी जे दावा केलाय पुढे तुम्ही कशा पद्धतीने लढणार आहात? मग लढू की भैया, लढू. कायद्यावर अजूनही विश्वास आहे माझा. जरी फलटण पोलीस स्टेशनला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी छळछावणीचं स्वरूप दिलं असलं तरीही माझा कायद्यावर विश्वास आहे. मी निश्चितपणे लढेन. मी लढणारी आहे. मी माफी मागणाऱ्यांच्या परंपरेतली नाही. तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षांवर सुद्धा काही गंभीर आरोप करताय. नाही, मी गंभीर आरोप करत नाहीये. मला प्रश्न पडलेला आहे की तुम्ही एक लेकरू त्याला मरेपर्यंत छळलंय, त्याला मरण्यापर्यंत अगतिक केलंय. तुम्ही मेल्यानंतर छळता त्या लेकराला. तुम्ही दिगंबर आगवण्याच्या पोरीसाठी प्रेस कॉन्फरन्स नाही केली. दिगंबर आगवण्याच्या पोरींनी तुम्हाला पत्र लिहिलं होतं ना, तेव्हा नाही तुम्ही मध्ये पडलात. पाचंगण्याची बाई मेली जे काल आले प्रकरण, तुम्ही त्याच्यात प्रेस कॉन्फरन्स केली का? नाही केली. तुम्ही तनिषा भिसेसाठी प्रेस कॉन्फरन्स केली का? नाही केली. तेव्हा तुम्ही मीडियापासून पळ काढला. तुम्ही 0 आवरलाही बसला नाही त्यावेळेला, पळ काढला. तुम्ही वैष्णवी हगवण्याच्या प्रकरणात तुम्ही 0 आवरला बसला नाहीत, पळ काढला. आज तुम्हाला सत्तेतला एक माणूस अडचणीत येतोय वाटलं की तुम्ही प्रेस कॉन्फरन्सला बसा. त्याच्याबद्दल हरकत नाही, कारण जे पद ज्या लोकांच्या मेहरबानीनं मिळालंय त्या मेहरबानीला तुम्ही त्या मिठाला जागा. पण त्या मिठाला जागताना एका लेकराला तुम्ही अशा पद्धतीने बेजार करू शकत नाही. त्या लेकराचं तुम्ही कॅरेक्टर असोसिनेशन करू शकत नाही. म्हणजे तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या कामकाजावर शक्क या ठिकाणी संशय व्यक्त करताय? नाही, मी कशाला संशय व्यक्त करावा? अख्खा महाराष्ट्र संशय व्यक्त करतोय. आम्ही कशाला काय बोलावं? त्यांचं काम काय आहे ते त्यांनी त्यांच्या व्हिडिओच्या खालच्या कमेंट वाचाव्या. आम्ही काहीच बोलत नाही, त्याच्यावर संपला विषय. अर्थात जर आपण बघितलं तर माजी खासदारांवर जे आरोप सुषमाताईंनी केलेले आहेत त्याच्यावर ते अजून देखील ठाम आहेत. आणि जी डिफॉर्मेशनची नोटीस पाठवलेली आहे त्यासाठी देखील न्यायालयीन लढा द्यायला सुद्धा ते तयार आहेत. मात्र जे आरोप केलेले आहेत ते अगदी खरे आहेत आणि त्यामुळंच तातडीने त्यांनी सर्टिफिकेट आणलं, कॅरेक्टर सर्टिफिकेट आणलं असं देखील या ठिकाणी सुषमाताई यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन विजय राऊतचं मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.